पहा एक्झाम्पल नंबर जे 5 आहे 5.1 मधलं चेक वेदर द व्हेक्टर्स 2i cap plus 2j cap plus 3k cap minus 3i cap plus 3j cap plus 2k cap and 3i cap plus 4k cap form a triangle or not. 3 वेक्टर्स दिलेले आपल्याला, ते 3 वेक्टर्स ट्रायंगल प्रिपेअर करतात की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता दिलेले 3 वेक्टर ट्रायंगल केव्हा फॉर्म करतील, तर त्यासाठी पॉइंट दिलेला आहे. कन्सिडर करा हा आपल्याकडे ट्रायंगल आहे. या ट्रायंगलच्या ज्या काही 3 साइड्स आहेत त्या 3 साइडवर असणारे जे काही 3 वेक्टर्स आहेत ते डायरेक्टेड असेल इन ऑर्डरमध्ये. ते जर डायरेक्टेड असतील इन ऑर्डरमध्ये, जसं कन्सिडर करू ए बी साइडच्या अलांगचा वेक्टर ए आहे, बी सी साइडच्या अलांगचा वेक्टर बी आहे आणि त्यानंतर सी ए साइड जी आहे त्या अलांगचा वेक्टर सी आहे. तर हे जे काही 3 वेक्टर्स आहेत ते कसे आहे, डायरेक्टेड वन आफ्टर अनादर. मग या 3 वेक्टरची जर आपण सम केली, या 3 वेक्टरची जर आपण काय केली, सम केली, ती सम 0 मिळते. ती सम काय मिळेल, 0 मिळेल. तर ही प्रॉपर्टीज त्यांनी दिलेली आहे. जर 3 वेक्टर्स along the 3 sides of a triangle are in same order, then their sum equals to 0 vector. तर त्यांची जी सम आहे ती काय राहते, 0 वेक्टर राहते. आता दिलेलं जे काही एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 वेक्टर्स दिलेले आहेत आणि ते 3 वेक्टर्स ट्रायंगल जो आहे तो फॉर्म करतात की नाही ते फाइंड आउट करायचं. मग आपण त्या 3 वेक्टरची सम करू. ती सम जर आपल्याला 0 मिळत असेल तर आपण म्हणू की ते 3 वेक्टर ट्रायंगल फॉर्म करतील. अदरवाइज इज नॉट इक्वल टू 0 येत असेल तर ते 3 वेक्टर ट्रायंगल फॉर्म करणार नाही. तर इथे पहिल्यांदा कन्सिडर करू. लेट व्हेक्टर ए इक्वल्स टू 2i cap plus 2j cap plus 3k cap. व्हेक्टर बी इक्वल्स टू minus 3i cap plus 3j cap plus 2k cap. Vector C equals to 3i cap plus 4k cap. आता यांची सम जी आहे ती आपण करून पाहू. व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर सी इक्वल्स टू राईट. आता व्हेक्टरची जी सम आहे ती सम करत असताना बरोबर आय कॅपच्या कोएफिशियंटची काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. जे काही 3 वेक्टर्स आहेत ते बरोबर आपण लिहून ठेवलेल्या व्हर्टिकली. आय कॅपच्या कोएफिशियंटची काय करायची आहे, सम. इथे आय कॅपचा कोएफिशियंट 2 आहे, इथे -3 आहे, वेक्टर सी मध्ये +3 आहे. मग इथे येईल 2 - 3 +3 इंटू आय कॅप. त्यानंतर हे जे काही 3 वेक्टर्स आहेत त्यांचे जे कॅपचे कोएफिशियंटची ॲडिशन करू. इथे जे कॅपचा कोएफिशियंट 2 आहे, जे कॅपचा कोएफिशियंट वेक्टर बी मध्ये 3 आहे आणि वेक्टर सी मध्ये जे कॅप कंटेनिंग टर्मच नाही आहे म्हणजे कोएफिशियंट काय राहील, 0 राहील. तर याला लिहू शकतो 2 + 3 + 0 जे कॅप प्लस मध्ये के कॅपच्या कोएफिशियंटची ॲडिशन करावं लागेल 3, 2 आणि इथला किती आहे 4. 3 + 2 + 4 इंटू येईल के कॅप इक्वल्स टू मध्ये येईल -3 + 3 0. मग काय राहिला 2. 2i कॅप 2 + 3 5 जे कॅप प्लस 3 + 2 5 येईल 5 + 4 9 राहील 9 के कॅप. 3 वेक्टरची जी काही सम आलेली आहे ती 0 वेक्टर आपल्याला मिळाली नाही. मग इज नॉट इक्वल्स टू आपण काय घेऊ, 0. मग ही जी काही प्रॉपर्टी दिली होती, जर 3 वेक्टरची सम काय येत असेल, 0 वेक्टर येत असेल तर ते 3 वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात. तर ही प्रॉपर्टी ते सॅटिस्फाय करत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो व्हेक्टर ए, व्हेक्टर बी अँड व्हेक्टर सी डू नॉट फॉर्म अ ट्रायंगल. ते ट्रायंगल जे आहे ते फॉर्म करू शकणार नाही. तर इथे लिहिता येईल आपल्याला सिन्स व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी प्लस व्हेक्टर सी इज नॉट इक्वल्स टू 0
Therefore, vector A, vector B and vector C do not form triangle. ठीक आहे, ते ट्रायंगल जो आहे तो फॉर्म करू शकणार नाही. डू नॉट फॉर्म ट्रायंगल, तर ट्रायंगल फॉर्म करू शकणार नाही. एक्झाम्पल 6 दिलेला आहे. इन द फिगर, ही फिगर दिलेली आहे. एक्सप्रेस व्हेक्टर सी अँड व्हेक्टर डी इन टर्म्स ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी. आपल्याला व्हेक्टर सी अँड व्हेक्टर डी जो आहे त्यांची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी एक्सप्रेस करायची. आता एक्सप्रेस करत असताना ही जी काही डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये आपल्याला टू ट्रायंगल जे आहेत ते इथे दिसत आहे. तर त्या टू ट्रायंगल वरती आपण ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन जो आहे तो अप्लाय करू. तर सुरुवातीला हा ट्रायंगल घेऊ PSQ. इन ट्रायंगल PSQ, हा घेतला ट्रायंगल PSQ बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. व्हेक्टर ऍडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन नुसार काय राहील इथे, तर बरोबर टू साइड सिलेक्ट करा. ज्यावरच्या ज्या काही डायरेक्शन आहेत व्हेक्टरच्या त्या वन आफ्टर दिसत आहे. जसा हा व्हेक्टर PS आणि हा व्हेक्टर SQ इक्वल्स टू कोणता व्हेक्टर राहील, PQ व्हेक्टर असं. व्हेक्टर PS प्लस व्हेक्टर SQ इक्वल्स टू राहील व्हेक्टर PQ. तर व्हेक्टर PS जो आहे त्याच्या अलॉंग व्हेक्टर C आहे, SQ च्या अलॉंग मायनस व्हेक्टर D आहे आणि जो व्हेक्टर PQ आहे त्याच्या अलॉंग व्हेक्टर A आहे. मग इथे राहील व्हेक्टर C मायनस व्हेक्टर D इक्वल्स टू व्हेक्टर A. याला देऊ इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड ट्रायंगल सिलेक्ट करू. ट्रायंगल PSR. इन ट्रायंगल PSR पुन्हा बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. बाय ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन इथे आपल्याला मिळेल व्हेक्टर PS प्लस व्हेक्टर SR. बरोबरच्या डायरेक्शन वन आफ्टर अनादर आहे त्या टू सिलेक्ट केल्या. व्हेक्टर PS प्लस व्हेक्टर SR इक्वल्स टू राहील व्हेक्टर PR. व्हेक्टर PS च्या अलॉंग व्हेक्टर C आहे, व्हेक्टर C प्लस SR च्या अलॉंग व्हेक्टर D इक्वल्स टू व्हेक्टर PR. व्हेक्टर PR ची व्हॅल्यू व्हेक्टर B आहे. याला देऊ इक्वेशन नंबर सेकंड. आता हे जे काही आपल्याला टू इक्वेशन मिळालेले आहे हे टू व्हेरिएबल मधले इक्वेशन आहे. तिथले टू व्हेरिएबल कन्सिडर करा, व्हेक्टर C आणि व्हेक्टर D आहे. या टू इक्वेशनला सॉल्व्ह करून आपल्याला C आणि D ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जी काही आपली मेथड आहे व्हेरिएबल एलिमिनेशनची त्या मेथडचा यूज करून याला आपण सॉल्व्ह करू. डीचा जो कोएफिशियंट आहे इथे +1 आहे, इथे -1 आहे. तर हे टू इक्वेशन ऍड करा लागल आपल्याला. टू इक्वेशन ऍड करा लागल. मग इथे पहिल्यांदा इक्वेशन फर्स्ट प्लस करू आपण इक्वेशन सेकंड. तर व्हेक्टर C मायनस व्हेक्टर D इक्वल्स टू व्हेक्टर A. त्यानंतर राहिली इथे व्हेक्टर C प्लस व्हेक्टर D इक्वल्स टू व्हेक्टर B यांची ऍडिशन करायची आहे. व्हेक्टर C प्लस व्हेक्टर C टू व्हेक्टर C, व्हेक्टर D मायनस व्हेक्टर D कॅन्सल होईल. इथे या टू व्हेक्टरची ऍडिशन राहील व्हेक्टर A प्लस व्हेक्टर B. टू व्हेक्टर C इक्वल्स टू मिळालेला आहे व्हेक्टर A प्लस व्हेक्टर B. मग व्हेक्टर C ची व्हॅल्यू 2 ला या साईडने शिफ्ट करा लागेल. व्हेक्टर C इक्वल्स टू येईल व्हेक्टर A प्लस व्हेक्टर B अपॉन मध्ये 2. व्हेक्टर C इक्वल्स टू राहील व्हेक्टर A अपॉन 2
प्लस व्हेक्टर बी अपॉन 2. इथे आपण काय केलेलं आहे तर सेपरेटली दोन्ही टर्मला डिनॉमिनेटर दिलेला आहे. आता आपल्याला काढायची आहे व्हेक्टर डी ची व्हॅल्यू. तर ही व्हेक्टर सी ची व्हॅल्यू इक्वेशन 2 जे आहे सेकंड जे आहे त्यामध्ये आपण पुटअप करू. पुट व्हेक्टर सी इक्वल्स टू व्हेक्टर ए अपॉन 2 प्लस व्हेक्टर बी अपॉन 2 इन इक्वेशन सेकंड. तर व्हेक्टर सी च्या प्लेसला ही व्हॅल्यू पुटअप करू. इथे राहील मग व्हेक्टर ए अपॉन 2 प्लस व्हेक्टर बी अपॉन 2 प्लस व्हेक्टर डी इक्वल्स टू व्हेक्टर बी. ह्या 2 टर्म्स त्या साईडनी शिफ्ट करावं लागेल. मग व्हेक्टर डी ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला व्हेक्टर बी मायनस व्हेक्टर बी अपॉन 2 मायनस व्हेक्टर ए अपॉन 2. तर व्हेक्टर डी इक्वल्स टू ह्या 2 लाईक टर्म आहेत त्यांचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. व्हेक्टर बी मधून व्हेक्टर बी अपॉन 2 मायनस करायचा. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 2 व्हेक्टर बी मायनस व्हेक्टर बी अपॉन मध्ये राहील 2 मायनस व्हेक्टर ए अपॉन 2. व्हेक्टर डी इक्वल्स टू 2 व्हेक्टर बी मधून 1 व्हेक्टर बी मायनस केल्यानंतर इथे राहील 1 व्हेक्टर बी. तर 1 व्हेक्टर बी मीन्स ओनली व्हेक्टर बी अपॉन 2 मायनस व्हेक्टर ए अपॉन 2. तर ही जी आहे ती कशाची व्हॅल्यू राहील व्हेक्टर डी ची व्हॅल्यू राहील. जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं होतं की व्हेक्टर सी अँड डी ला आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी. तर ह्या आपल्याला व्हेक्टर सी अँड डी च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहे इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी.